महाराष्ट्र राज्यातील EWS, SC/BC आणि OBC प्रवर्गातील मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये 100% परीक्षा शुल्क तसेच प्रवेश शुल्कामध्ये सवलत ही देण्यात आलेली आहे। तर मग आता ही परीक्षा शुल्क आणि जी सवलत आहे ती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक आणि जे काही अभिमत विद्यापीठे आहेत म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत यांना लागू असणार आहे का याची चर्चा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात व्हिडिओ। महाराष्ट्रात व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग SC/BC तसेच इतर मागास प्रवर्गातील म्हणजेच OBC मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 50% ऐवजी आता 100% शिक्षण शुल्क या संदर्भातील शासन निर्णय हा जारी करण्यात आलेला आहे। बघा, नवीन शैक्षणिक धोरणानुसार म्हणजेच NEP नुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचं प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीनं व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी या प्राप्त व्हाव्यात याच्या दृष्टिकोनातून तसेच महिला सक्षमीकरणांतर्गत आर्थिक पाठबळाभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचं शिक्षण घेण्यापासून राज्यातील मुली या उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी या संदर्भातील हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। आता आपण जो शासनाने GR काढला आहे त्यानुसार आपण बघूयात की जी काही राज्यातील शासकीय महाविद्यालय आहेत, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय आहेत, अंशतः अनुदानित महाविद्यालय आहेत म्हणजे टप्पा अनुदान ज्यांना मिळतं अशी महाविद्यालय आहेत, कायम विना अनुदानित महाविद्यालय आहेत, तंत्रनिकेतने आहेत, सार्वजनिक विद्यापीठे आहेत, शासकीय अभिमत विद्यापीठे आहेत, अशा विद्यापीठांना या ठिकाणी हा लाभ मिळणार आहे। परंतु खाजगी अभिमत विद्यापीठे आणि स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे हे यातून वगळण्यात आले आहेत। म्हणजे मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे स्वयं अर्थसहाय्यित असल्यामुळं या विद्यापीठाला या ठिकाणी या विद्यापीठामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी या ठिकाणी मुली या ठिकाणी या लाभासाठी पात्र असणार नाही आहेत। तसेच डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे काय तर त्या डीम्ड युनिव्हर्सिटींना स्वतःचा अभ्यासक्रम, स्वतःचा प्रवेश शुल्क, परीक्षा पद्धती शुल्क, स्वतःचा अभ्यासक्रम ठरवण्याचा अधिकार हा असतो। त्यामुळं या डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे अभिमत विद्यापीठ देखील या ठिकाणी वगळण्यात आले आहेत। त्यामुळं YCMOU आणि डीम्ड युनिव्हर्सिटी या ठिकाणी या योजनेसाठी पात्र असणार नाही आहेत। या विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या मुली या ठिकाणी पात्र असणार नाही आहेत।